नमस्कार, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला मुद्दा आहे तो म्हणजे पोलीस भरतीचा सराव करत असताना आत्ता पाऊस सुरू होतोय. भरतीच्या तोंडावरती बरोबर पाऊस सुरू होतोय. तर पाऊस आल्यामुळे प्रॅक्टिस कुठे करावी, कशी करावी, काय करावं हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. नवीन व्हिडिओ बनवला की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पडेल. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आता तुम्ही पाहतायच 2-3 तारखेपासून कंटिन्युअसली पाऊस चालूच आहे. अजून 4-5 दिवस पाऊस पडण्याचं वातावरण आहे आणि हवामान वातावरणाने देखील सांगितलं आहे की पाऊस 1-5 दिवस पडू शकतो आहे. मग या 4 ते 5 दिवसामध्ये आपली प्रॅक्टिस बुडू नये किंवा आपण वेगळी प्रॅक्टिस कुठे तर जाऊन करू नये किंवा पाऊस आल्यामुळे आपण रस्त्यावरती रनिंग करून कुठली तर नवीन इंजुरी उद्भवू नये, त्यासाठी काय केलं पाहिजे ह्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर हा व्हिडिओ जास्तीत मुलांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, आता पाऊस आला की प्रॅक्टिस काय करायची असते. आता साधारणतः आपण सर्व जे तुम्ही करताय प्रॅक्टिस जे करताय ते ग्राउंडवरतीच करत असाल आणि 6-7 महिने झालं जर तुम्ही ग्राउंडवरतीच प्रॅक्टिस करत असाल तर आत्ता तुम्ही चालूला लगेच रस्त्यावरती प्रॅक्टिस करू नका, रोड रेस करू नका. तोंडावरती ग्राउंड आहे. ज्या मुलांना सवय नसती, आपण 6-7 महिने मातीत घालवलेले असतात, मातीत प्रॅक्टिस केलेली असते, त्यामुळं रस्त्यावरती रनिंग केली की आपल्याला पेन सुरू होतो. कुणाच्या लिगामेंट सुचतात, लिगामेंटवर लोड येतो, गुडघ्यांवरती लोड येतो, कमरेवरती लोड येतो. तर सर्वात प्रथम तर रस्त्यावर रनिंग करणं टाळाच. पाऊस हा काय कंटिन्यू लागून राहत नसतो. तर त्या वेळेमध्ये आता तुम्ही म्हणता सर आम्ही रस्त्यावर रनिंग नाही करायची तर कुठं करायची. तर आपले जे ग्राउंड असतंय तिथे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू रनिंग करायची आहे, स्लो रनिंग करायची आहे. शूज काढून देखील तुम्ही त्या पावसात पडत्या पावसात देखील तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. स्लो जॉगिंगनं रनिंग करू शकता. त्यामुळं हा एक पुढचा जो मुद्दा आहे की आता वर्कआउट काय केला पाहिजे. ज्यावेळेस खूपच पाऊस पडला, आता आपल्याला ग्राउंडवरती खूप चिखल झाला आहे, तर त्यात काय केलं पाहिजे. तर त्यावेळेस तुम्ही फिटनेस वर्कआउट करा. म्हणजेच काय की फिटनेस म्हणजे म्हणतात ABC अजिबात करू नका, तोंडावर आहे. ABC न वर्कआउट करता गोळ्यासाठी गोळा हँडलिंग करा. थ्रो जाण्यासाठी वर आपला डंबेल्स वगैरे घेऊन करू शकता किंवा कोर म्हणजेच ॲप्सचा वर्कआउट करू शकताय किंवा शॉर्ट हायनिंग स्पीडसाठी करू शकताय. पूर्ण तुमचं ग्राउंडवरती चिखल असतो असा नाही. कुठे जर तुम्हाला 20-30 मीटर आरामात चांगली जागा भेटेल त्या ठिकाणी तुम्ही स्टार्टची बसण्याची मुवमेंट किंवा स्टार्टचे पहिल्या 2 स्टेपिंग कशा टाकायच्या असतात त्याच्या मुवमेंट तुम्ही आरामात काढू शकताय. तर हा वर्कआउट तुम्ही करू शकताय ना की. आणि पुढचं म्हणायला गेलं तर की पावसात आता ज्यादा तर मुलं काय म्हणतात की सर आता पाऊस पडतोय आणि आमचं ग्राउंड पण पडणार आहे, मग पाऊस आला मग आमची प्रॅक्टिस बुडते, म्हणून आम्ही पावसात लॉंग रनिंग भर पाऊस चालू आहे आणि त्यात तुम्ही लॉंग रनिंग करता. मग तुम्हाला रनिंग करताना खूप भारी वाटतं आता चालूला. परंतु मित्रांनो, पावसात भिजल्यामुळे तुम्हाला व्हायरल ताप येण्याची शक्यता आहे. सर्दी खोकला ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता, आजारी पडल्यानंतर तुमचं जे काही बेस्ट ग्राउंड असतं त्यापेक्षा तुम्ही रिवर्स येता, चालू परफॉर्मन्सपेक्षा कितीतर पटीने रिवर्स येता. म्हणजे तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते भरतीच्या तोंडावरती. त्यामुळे या पावसात न भिजता प्रॅक्टिस करायची आहे. पाऊस गेल्यानंतर प्रॅक्टिसला जावा, पावसात प्रॅक्टिस करू नका. जेवढं तुम्हाला सांगितलं आहे रस्त्यावर रनिंग करू नका. जर करायचं असेल तर ग्राउंडवरती लॉंग रनिंग करा. तरी लॉंग करू वाटत नसेल तर 20-30 मीटर सुक्क कुठं असेल म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला स्टेपिंग टाकता येते की स्टार्टचा आणि शॉर्ट हायनिंगचा वर्कआउट करा. त्यानंतर गोळ्याचा वर्कआउट करू शकता. इथं तुम्हाला गोळ्यासाठी कवर करून घेऊ शकता किंवा पाऊस पडतोय म्हणून लॉंग रनिंग करूया चला तर आजारी पडू शकताय. त्यामुळे तुमचं चांगलं ग्राउंड झालेलं पूर्ण फिसकटू शकतं. त्यामुळे एवढ्या गोष्टी टाळा, नाहीतर तुमचं भरतीच्या तोंडावरती काहीतरी नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, पाऊस चालू आहे, तारखा कधीही पडू शकतात. आता बरेच मुलं म्हणत आहेत की सर आता पाऊस चालू आहे आणि खरंच ग्राउंड चालू होईल का. मित्रांनो, ते तुम्हाला देखील माहीत नाही, मला देखील माहीत नाही. फक्त आपण अंदाजा लावू शकतो.
आणि परिपत्र जर येत आहेत, तयारी जर चालू आहे, बघू काय होते. नक्कीच त्याचं जी खरी बातमी असेल ती आपल्या वेबसाईटला येत असते. महाराष्ट्र पोलीसचे जे आहे .com त्याच्यावरती तुम्हाला डायरेक्ट फ्लॅश होते हॉल तिकीट आल्यानंतर. तवाच खरं धरायचं, तोपर्यंत काय डोक्यात ठेवायचं नाही, अभ्यास ग्राउंड करत राहायचं. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच भरती करणाऱ्या मुलांसाठी फायदेशीर आपण व्हिडिओ घेऊन येऊया. जय हिंद.